विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन 3. चला बघूया क्वेश्चन 3 काय म्हणतो. राइट इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, देन राइट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. म्हणजे हे जे इक्वेशन्स दिलेले आहे त्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 जनरल फॉर्म मध्ये लिहा आणि नंतर a b c च्या व्हॅल्यू त्या इक्वेशनच्या एक्सट्रॅक्ट करून लिहा. चला सगळ्यात पहिले इक्वेशन काय दिलेले बघा. 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. याला जनरल फॉर्म मध्ये घ्यायचं. हा मायनस वाय इकडे आल्यावर काय होणार प्लस वाय स्क्वेअर. ओके, मग काय हे एक्स स्क्वेअर झाल्यावर काय प्लस बी म्हणजे काय प्लस 2y आणि 10 इकडे आल्यावर काय होणार मायनस 10 इक्वल टू 0. हा झाला जनरल फॉर्म. यामध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू काय आहे. ए इक्वल टू हा y चा स्क्वेअर त्याचा कोएफिशियंट काय 1 म्हणजे ए आणि इथं काही नाही म्हणजे 1 असतो. सो ए बी किती येणार बघा. बी किती येणार हे बघा. बी हा आहे. बी किती आहे 2 आणि सी किती येणार. सी किती येणार बघा. सी किती येणार इक्वल टू मायनस 10. ओके, आलं ए बी सी. हे फ्रॉम नॉर्मल आहे आणि ह्या टाइपचे क्वेश्चन बोर्ड एक्झामला येतात. चला आता x मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3 हा दिलेला आहे. पण सगळ्यात पहिले हे समजून घेताना एक कन्सेप्ट आहे तो समजून घ्या. काय आहे a मायनस बी चा होल स्क्वेअर इक्वल टू काय आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युला आहे. आणि a प्लस बी चा होल स्क्वेअर इक्वल टू काय आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आलं लक्षात. ए स्क्वेअर प्लस बी आणि ए मायनस बी चा होल स्क्वेअर बरं का. होल स्क्वेअर येते. आलं लक्षात. सिमिलरली आता बघा एक्स मायनस 1 चा होल स्क्वेअर आहे. तर यामध्ये कसं हे जे आहे त्याला सिम्प्लिफाय त्याच प्रकारे करू आपण. एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर काय येणार इथं एक्स चा स्क्वेअर मायनस 2ab ए आणि बी 2 ए काय आहे एक्स आणि बी किती आहे 1. सो किती येणार 2x प्लस बी स्क्वेअर. बी किती आहे 1 त्याचा स्क्वेअर 1 इक्वल टू 2x प्लस 3. आलं लक्षात. आलं का. चला मला सांगा काय डाऊट असेल तर सांगा आणि त्याला सिम्प्लिफाय करून सांगू आपण नंतर. एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि हा इकडे आलेला आहे परत हा मायनस 2x हा 2x इथं आला मायनस 2x प्लस आहे ते इकडे आला मायनस प्लस 1 हा प्लस 3 इकडे आल्यावर काय होणार मायनस 3 इक्वल टू 0. ओके, काय येतो एक्स स्क्वेअर मायनस 4x हे बघा मायनस 2x आणि मायनस 2x आता प्लस 1 मायनस 3 किती येणार मायनस 2. असं असेल तर काय करायचं डायरेक्ट सबट्रॅक्शन करायचं. मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. 3तून 1 गेला 2. आता राहिला साइन. जे मोठ्या संख्येचं साइन आहे ते देऊन टाका मायनस. ओके, इक्वल टू 2. इथपर्यंत आलं जनरल फॉर्म समजला. आता हे जनरल फॉर्म मध्ये आले ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता यामधून आपल्याला a b c च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. a इक्वल टू मला काय सांगा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथं काय आहे काही नाही म्हणजे 1. a b इक्वल टू किती आहे मायनस 4 हा ना मायनस 4 आणि c इक्वल टू किती आहे मायनस 2. आलं का लक्षात. आलं. जनरल फॉर्मला कम्पेअर करायचं आणि तेच ए बी सी हा ए बी आणि सी. ओके, विथ साइन. चला आता पुढे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस 3. ओके, चला बघा याला सिम्प्लिफाय करू. एक्स स्क्वेअर प्लस 5x जसंच तसं इथपर्यंत समजलं. काय डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
मायनस हाय तर पूर्ण संख्याला मल्टिप्लाय होईल ब्रॅकेट मध्ये मायनस इंटू 3 किती येणार -3 मायनस इंटू मायनस किती झाला प्लस आणि हा एक्स तसेच तसा ओके आता यांना इकडे घ्या एक्स स्क्वेअर प्लस 5x हा प्लस एक्स आहे इकडे आल्यावर होणार मायनस एक्स आणि हा -3 आहे इकडे आल्यावर काय होणार +3 आणि इक्वल टू च्या इकडे राहणार 0 आता एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स किती येणार राहिला 4x प्लस 3 इक्वल टू 0 झालं का जनरल फॉर्म मध्ये आलं ना ax स्क्वेअर प्लस bx प्लस c जनरल फॉर्म मध्ये आलं इक्वल टू 0 आता a काय येणार a इक्वल टू हा इथं किती आहे 1 b किती येणार 4 c किती येणार c 3 हे ax स्क्वेअर प्लस bx आहे हा a हा b सॉरी बघा हा b आणि हा c हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये आहे बघून घ्या तुम्ही चला पुढं नेक्स्ट इक्वेशन काय म्हणतं 3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9 आता 3m स्क्वेअर इक्वल टू ओके आता हा 2m स्क्वेअर आहे इकडं प्लस आहे इकडं आल्यावर काय होणार -2m स्क्वेअर हा -9 आहे आणि इक्वल टू च्या इकडे आल्यावर काय होणार +9 इक्वल टू जशा तसं राहणार आणि इक्वल टू च्या सगळ्या संख्या इकडे आल्या त्या इकडच्या तर तिथं किती राहिला 0 करा 3m स्क्वेअर -2m स्क्वेअर किती येणार m स्क्वेअर राहिला या तीनातून 2 गेला किती राहिला 1 आणि m स्क्वेअर हा असं जे व्हेरिएबल आहे त्यांचं सबट्रॅक्शन ऍडिशन होत असतं प्लस 9 इक्वल टू 0 आता इथं थोडं कन्फ्युज होऊ शकता तुम्ही सो याला ax स्क्वेअर सो am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म मध्ये आहे बघा आता मला सांगा a ची व्हॅल्यू a इक्वल टू 1 हा इथं किती आहे 1 b किती आहे इथं b किती आहे b इक्वल टू 0 b काहीच नाही ना तर 0 आणि c इक्वल टू किती आहे 9 ओके यालाच हे जे आहे हे जे इक्वेशन आहे त्याला तुम्ही असं लिहू शकता ना मग m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इक्वल टू 0 आलं बघा m a इक्वल टू किती 1 0m b इक्वल टू 0 c इक्वल टू 9 आलं सगळ्या व्हॅल्यू कळल्या का चला पुढं काय आहे फिफ्थ वाला काय म्हणतोय p आहे ओके बघा आता हा p बाहेर आहे ते सगळं मध्ये त्याला मल्टिप्लाय करू p इंटू 3 किती येणार 3p प्लस आणि हा p इंटू p स्क्वेअर आणि 6p इंटू p असा सो p इंटू p किती झाला 6p स्क्वेअर आणि 6 इथं -5 ओके चला 3p प्लस आता पहिले कोणती संख्या असते मला सांगा स्क्वेअर वाली सो आपण त्याला 6p स्क्वेअर लिहून घेऊ मग तर 3p आहे आणि हा मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होणार इक्वल टू 0 आता झाला x स्क्वेअर प्लस bx प्लस c फक्त व्हेरिएबल चेंज आहे त्या फॉर्म मध्ये लिहा a किती येणार मला सांगा a इक्वल टू 6 b इक्वल टू 3 c इक्वल टू 5 आलं तेच आपल्याला सांगितलेलं आहे जनरल फॉर्म मध्ये लिहायचं तुम्ही थोडं इथं लिहू शकता वरती की राईट इन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c फॉर्म नंतर सिंप्लिफाय करायचं आणि देन द व्हॅल्यूज ऑफ a b c आर a इक्वल टू b इक्वल टू c इक्वल टू असं लिहू शकता ते किती मार्काला येतं त्याच्यावर 1 मार्काला आलं तर जास्त लेंदी ओढायची गरज नाही 2 मार्काला आलं तर मग थोडं सिंप्लिफाय करून म्हणजे स्टेप मध्ये ऍड करायच्या इथं रायटिंग ओके बाकी काही नाही करायचं
एक्स स्क्वेअर, आता लास्ट वाला काय म्हणतो, एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 13. आता एक्स स्क्वेअर जसे तसा हा -9, हा -13 इकडे आला, सॉरी +13 इकडे आला, इकडे आले मायनस होणार, इक्वल टू इकडे किती राहिला 0. हा एक्स स्क्वेअर 13 आणि 9, 13 आणि 9 किती 22 इक्वल टू 0. आता यालाच असं पण लिहू शकतो ना आपण, एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इक्वल टू 0. मग याच्यावरून तुम्हाला ए बी चे व्हॅल्यू थोडं कळायला सोप्या जाईल. म्हणून a इक्वल टू 1, b इक्वल टू 0, c इक्वल टू -22. आलं लक्षात, ए बी सी. ओके मित्रांनो, आलं. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.